भागाईवाडी गावात पाणी आणि माती विषयक नागरिकांमध्ये असलेली जागृती आम्हाला शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त ठरणारी असल्याचे कर्जतचे प्रेमराज वाघ यांनी सांगितलं। वडाळा येथील लोकमंगल BSc कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भागाईवाडी इथं 2 महिने प्रशिक्षणासाठी होते। या प्रशिक्षणाचा समारोप करताना नागरिकांच्या वतीनं कर्जतचे प्रेमराज वाघ, जेजुरीचे तन्मय जगताप, जतचे हर्षवर्धन सपकाळ, कुर्डुवाडीचे ऋतुराज कवडे, धाराशिवचे स्वराज मगर, मोहोळचे ओम मासाळ या 6 विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी प्रेमराज वाघ आणि भागाईवाडीच्या माजी सरपंच तथा सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी आपले विचार मांडले। प्रास्ताविक लहू घोडके यांनी केलं। सूत्रसंचालन श्रीकांत पाटील आणि विक्रम घोडके यांनी केलं। या प्रसंगी भरत पाटील, अंकुश घोडके, जयसिंह चौधरी, अनंत हावळे, बबरू वाहन घोडके, प्रताप पाटील, रामचंद्र पाटील, बालाजी घोडके, प्रशांत घोडके, नेताजी घोडके, रामहरी घोडके, सुप्रिया चौधरी, रेश्मा मोरे, जयश्री मोरे, भाऊ मोरे, शाबू मोरे, ब्रह्मदेव घोडके, सुरेश घोडके, भानुदास घोडके, शिवाजी चौधरी, रामचंद्र घोडके, शरद घोडके आदी उपस्थित होते। जे काही या गावातल्या लोकांचं सहकार्य असेल, विविध गोष्टींमध्ये सहकार्य, जसे आम्ही आता विविध प्रोडक्ट बनवायचे असेल, दुधापासून दुग्ध पदार्थ बनवायचे असेल किंवा कवळीचा पेठा बनवायचा असेल, हे बनवण्यामध्ये सुद्धा वैभव भाई असेल किंवा अध्यक्ष असतील, जिल्हा परिषदचे श्रीकांत भाई असतील, यांनी सुद्धा घरी बोलून आम्हाला ते काही जे काही बनवण्याचे पेठा असेल, दुधाचे पदार्थ असतील किंवा अशा इतर वेळी जे काही भजे बनवण्याचा कार्यक्रम असेल, आम्ही इथंच केला। त्यामध्ये सुद्धा ह्यांचा खूप प्रतिसाद आम्हाला लाभला।